नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी शिक्षक सेल आयोजित शिक्षक संवाद मेळाव्याचे आयोजन दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी अन्नपूर्णा लॉन जिंतूर रोड या ठिकाणी करण्यात आले होते। या निमित्त संसदरत्न माननीय खासदार सुप्रियाताई सुळे, सदस्य बारामती लोकसभा मतदारसंघाच्या यांची विशेष उपस्थिती होती। काही कारणास्तव पर्यावरणाच्या कारणामुळे त्या येऊ शकल्या नाहीत आणि त्यांनी फोनच्या माध्यमातून शिक्षकांना शुभ संदेश दिला। या कार्यक्रमाचे आयोजन शिक्षक मित्र प्राध्यापक किरण सोनटक्के सर, अध्यक्ष राष्ट्रवादी शिक्षक सेल मराठवाडा विभाग यांनी केले होते। यावेळी हजारोच्या संख्येने या मेळाव्यामध्ये शिक्षक सहभागी झाले होते। परभणी न्यूजच्या वतीने पत्रकाराशी संवाद साधताना घेतलेला हा पत्रकार। शिक्षक संवाद मेळाव्याचं आयोजन केलं होतं। कार्यक्रमाच्या पाहुणे आदरणीय सुप्रियाताई सुळे होते आणि या कार्यक्रमामध्ये जवळपास 5000 शिक्षकांचा सहभाग होता। त्यामध्ये प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, निवासी, CBSE, ICSE, इंग्रजी माध्यम या सगळ्या स्तरातील शिक्षकांचा सहभाग होता आणि या ठिकाणी शिक्षकांच्या अडचणीवर चर्चा झाली, समस्यांवर चर्चा झाली आणि येणाऱ्या काळामध्ये हे सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी ताईंकडून आम्ही ज्या मागण्या केल्या होत्या त्या मागण्या ताईंनी मंजूर केल्या आणि येणाऱ्या काळात आमच्या मागण्या पूर्ण होतील याची मला पूर्ण खात्री आहे। ताई आज येऊ शकणार नाही, पर्यावरणाच्या अडचणीमुळं हेलिकॉप्टरला उड्डाण घेता आलं नाही, पण तरी ऑनलाईन ताईंनी आमच्याशी संवाद साधला आणि अक्षरशः आम्हाला ताईंची कमी बिलकुल जाणवलीच नाही। त्यांनी अशा पद्धतीनं संवाद शिक्षकांचे अजून प्रश्न प्रलंबित आहेत बरेच, सर्वांचं आम्ही संकलन केलेलं आहे। आमची सगळ्यांची त्याच्यावर अगोदर चर्चा झालेली आहे आणि 1 बाय 1 आम्ही ह्या सगळ्या प्रश्नांना हात घालून सगळं सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत। उद्या टप्पा अनुदानासाठी आमचे शिक्षक बांधव आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले आहेत। येत्या 4 दिवसामध्ये आम्ही सर्वजण त्या ठिकाणी जाणार आहोत आणि सर्व मिळून त्या आंदोलनाला पाठिंबा देणार। सर, आज काही पद्धतीने चालू आहे ते लक्षात येत नाही आमच्या, कारण आम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये 22 वर्षापासून काम करतो। आता ज्या अनुदानित शाळा आहेत त्या ठिकाणी जागा रिक्त आहेत, त्या भरण्यासाठी शासन परवानगी देत नाही आणि शिक्षकांची जी पात्रता आहे त्यांनी कंत्राटी भरतीवर कंत्राटी पद्धतीनं त्या भरतीमध्ये कुठलाही TET CETचा नियम लागू नाही आहे। पण प्रश्न हा पडतो की लोक अपात्र आहे की पात्र आहेत। मग अपात्र असतील तर ह्या लोकांना का तुम्ही नोकरीवर घेताय, आणि जर लोक पात्र असतील तर जी लोक TET देऊन आपल्याकडे रांगेमध्ये उभे आहेत त्या लोकांची भरती आपण का करून घेतो? यावर काय असेल पुढे वाटचाल सर? यावर आमची एवढीच भूमिका असणार आहे की आम्ही ज्या शाळांमध्ये जागा रिक्त आहेत त्या अगोदर आम्ही भरायला लावणार आहोत आणि त्या भरल्यानंतर मग या नवीन जागेंना आम्ही भरण्यास परवानगी देऊ। नवीन भरतीला धोका निर्माण होईल का सर, असं वाटते का सर? नवीन भरतीला धोका म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू की अशा पद्धतीची भरती आजपर्यंत कधीच झाली नाही आणि आताच का होते हा विचार त्या तरुणांनी करणं गरजेचं आहे। कारण ही लोक टेट CET TET पास नाही आहेत, थोडक्यात कायद्याच्या दृष्टीनं ती अपात्र आहे, तरीसुद्धा शासन त्यांची भरती करतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट ही कंत्राटी पद्धतीने भरत असल्यामुळे यामध्ये कुठलीही आरक्षणाची अंमलबजावणी केलेली नाही। कुठेतरी आरक्षणाला या ठिकाणी बाजूला ठेवून भरती करण्याचा प्रयत्न केला जातो, म्हणूनच ही भरती किती दिवस टिकेल हे नाही सांगता येत। तर बदलापूर येथे शिक्षणाच्या विभागामध्ये जे अनुचित प्रकार घडलेला आहे त्या संदर्भात काय सांगू इच्छिणार आहे शिक्षक नात्याने? आपण खरोखर ही दुर्दैवी घटना आहे। अशी घटना कुठल्याही शाळेमध्ये नव्हे तर समाजामध्ये कुठंच घडायला नाही हवी आणि अशा नराधमांना चांगली शिक्षा व्हायला पाहिजे, जेणेकरून बाकी दुसरं कोणी त्या पद्धतीची डेअरिंग करणार नाही। माझं एक शिक्षक म्हणून एवढंच मत आहे की ह्या सगळ्या टेक्निकल एरर्स जे त्या शासनाने लक्षात घेऊन ते दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। उदाहरणार्थ आरोग्य विभाग असेल किंवा शिक्षण विभाग असेल, या ठिकाणी सेवकांची भरती कंत्राटी पद्धतीची नसावी। ती माणूस काम करणारी व्यक्ती ही जिम्मेदार असेल आणि निश्चितच जिम्मेदार असल्यामुळं परमनंट असल्यामुळं त्याच्या मागण्या बोलण्यामध्ये फरक त्या ठिकाणी होईल असं या ठिकाणी वाटतं। म्हणून त्यांनी भरतीवर सेवकांची भरती कंत्राटी तत्वावर होऊ नये। सर, विद्यार्थ्यांच्या सुरक्षा पालकांना एवढंच आवाहन करेल की आपण शाळेवर जो विश्वास ठेवता तो ठेवलाच पाहिजे, पण त्या व्यतिरिक्तही आपण प्रत्येक गोष्टी पडताळून पाहिल्या पाहिजेत।
बसमध्ये मुलं जेव्हा ये जा करतात मुलांना मोकळं बोललं पाहिजे. आज मुलगा असो की मुलगी असो आईवडिलांनी त्यांच्याशी मोकळं बोलणं गरजेचं आहे. हे असंच पाहिजे ते तसंच पाहिजे आपण जेव्हा असं अट्टाहास करतो ही मुलं आपल्याशी मोकळं बोलत नाही. एक पालकांचा विद्यार्थ्याशी संवाद असला पाहिजे, आपल्या मुलाशी संवाद असला पाहिजे. आणि जेव्हा हा संवाद होईल शाळेमध्ये थोडी जरी अडचण आली तर ही मुलं लगेच तुमच्याशी शेअर करतील. म्हणून पालकांना ही विनंती आहे आपल्या लेकरांना मोकळं बोला, आपल्या लेकरांशी मोकळं वागा. आणि हे करत असताना त्याच्यावर लक्ष ठेवा, शाळेवर लक्ष ठेवा, शाळेतल्या शिक्षकांवर सुद्धा लक्ष ठेवा. गृहमंत्र्याचं फेल्युअर आहे का? 100% की हे गृहमंत्र्याचं फेल्युअर आहे, शासनाचं फेल्युअर आहे, मुख्यमंत्र्याचं फेल्युअर आहे. कुठंतरी आज पेपर जर उघडली तर एक पानभर बातम्या एकाच बाबतीतल्या बघायला मिळतात. एक शिक्षक म्हणून जेव्हा मी पाहतो माझं काळीच पिळवटून निघतं ह्या सगळ्या गोष्टीबद्दल की अशा गोष्टी नाही घडायला पाहिजे. आणि याच्यासाठी काहीतरी शासनानं कडक पावलं उचलणं गरजेचं आहे. ओके सर. करा, पण ती गोष्ट त्यांनी बाजूला ठेवून अगदी जे 100% लोक आहेत, जे 60% लोक आहेत, 80% लोक आहेत, त्या सगळ्यांना सरसकट 20% आणून त्यांनी थांबवलं. आणि आज 2016 साली ज्या लोकांना 20% अनुदान मिळालं ती लोक आज 2024मध्ये सुद्धा कोणी 60वर कोणी 40वर अडकलेले. म्हणजे शासनाची देण्याची नियत नाही आहे, यातून हे लक्षात येतं. आता इलेक्शन तोंडावर आहे तर हरकत नाही, तुमच्या स्वार्थापोटी करा कशापोटी करा, पण आमची प्रामाणिक इच्छा आहे की त्यांनी एकतरी टप्पा आम्हाला यावेळेस द्यावा. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना काय आव्हान करा? आता आम्ही शिक्षक लोक आहेत, निवडणुकीचा विषय आमच्यासाठी महत्त्वाचा कधी नव्हता. आम्ही आमच्या ड्युटी करण्यामध्ये परेशान असतो. पण आज आम्हाला महत्त्वाचं यासाठी वाटतं की आमचं तारणहार कोणीतरी तिथं यावं, आमच्या अडचणी जाणून घेणारं कोणीतरी यावं, आमच्या अडचणी दूर करणारं कोणीतरी यावं. म्हणून आज आमच्या अडचणी जे जाणून घेईल आणि जे आम्हाला शब्द देतील निश्चितच ते सरकार उद्या येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. सर आम्ही अजून असं ऐकण्यात आहे आपल्यासारखं माणूस आहे, एक शिक्षक माणूस आहे मी. एवढी सर मोठी आपण अपेक्षा शिक्षकांचे जाणकार आहात, समाजाचे आहे जाणकार बरोबर, आहात. पण एवढी मोठी अपेक्षा मी माझ्या आयुष्यात मी कधी केली नाही. कधी ते स्वप्नही किंवा तो विचारही माझ्या डोक्यात आला नाही. फक्त पण एवढंच भविष्यात आहे, संधी भेटली तर सर फक्त एवढंच आहे की माझ्या शिक्षकांची सेवा मला करायची, शिक्षकांच्या अडचणी सोडवण्याचं मला काम करायचं आहे. आणि राहिला प्रश्न पक्षाच्या जबाबदारीचा, पक्षानं कुठली जरी जबाबदारी दिली, मी पवारसाहेबाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. मला जी जबाबदारी दिली ती मी तितक्या इमानदारीनं प्रामाणिकपणे पूर्ण करणार आहे, मग ती कुठलीही का असेल. ओके सर.